कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना प्रियंका चोप्रानं फॉलो केलाय। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात अभिजित दिपके हे सध्या त्यांनी आंदोलन देशभरामध्ये उभारलेलं आहे, त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज कडून त्यांना फॉलो करण्यात येतं। तर वसई किल्ल्यातील ऐतिहासिक अशा मद्रीज या चर्चचा मनोरा आणि गाभारा छताचा भाग कोसळला। इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी ही घटना उघड केलेली आहे। या ऐतिहासिक मनोऱ्याची गेल्या 150 वर्षात कोणती डागडुजी न झाल्यानं बांधकाम कोसळलं असावं असा दावा श्रीदत्त राऊत यांनी केला। तर कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। या अपघातामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरामध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरून आई मुलगा रस्त्यावर कोसळल्यात। अपघातामध्ये चिमुकल्याच्या छातीला आणि जिभेला दुखापत झाली असून तोंडातून रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। या विरोधामध्ये नागरिक संताप जो आहे तो व्यक्त करतात। लागलेला आहे आणि त्याच्या तोंडाला सुद्धा जिभेला इंजर्ड झाले, इमिजिएट ब्लीडिंग झाले आणि मला काही न सुचता मी पहिले त्याला ठीक केलं, साईडला केलं। याचा सुधार केला पाहिजे। कल्याणमध्ये कित्येक रस्ते जवळजवळचे आमच्या सराउंडिंगचे रस्ते, आम्ही गांधी चौकातून येतो, आम्ही टिळक चौकातून येतो, अहिल्याबाई चौकात सुद्धा येतो। तर हे जे खूप मोठे खड्डे जे न दिसण्यात येत आहेत ते बुजवले गेले पाहिजेत आणि फक्त बुजवले गेले नाही पाहिजेत, जोराचा पाऊस हा आल्यामुळे ते परत रिन्यू नाही झाले पाहिजेत की जेणेकरून परत ते नागरिकांना त्रासदायक ठरतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खड्डे आता लहान मुलांच्या जीवावर उठलेत। आज सकाळी अशा प्रकारची एक दुर्घटना घडलेली आहे आणि मी सध्या त्याच ठिकाणी आहे, अहिल्याबाई चौक परिसरात। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत, पावसाचं पाणी या ठिकाणी या खड्ड्यामध्ये साचल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने या खड्ड्यामध्ये वाहन चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पडत आहेत। आज सकाळी देखील अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि कल्याण न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एक ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यांच्या लहान 3 वर्षाच्या मुलाला दुखापत झालेली आहे। त्यांना छातीला देखील लागलेला आहे त्या मुलाच्या आणि त्याचबरोबर त्याच्या जिभेला मोठी जखम देखील झालेली आहे। सध्या उपचार करून तो आता रुग्णालयात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हा खड्ड्याच्या मुद्द्यावरनं आता सर्वसामान्य नागरिकांसह आता विरोधी पक्ष देखील आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। छत्रपती संभाजीनगरच्या अण्णाभाऊ साठे चौकात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य चौकाची दुरावस्था झाली आहे। पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे। दरम्यान शहरातील सर्व खड्डे येत्या 8 दिवसात बुजवले जातील असा दावा महापौर समीर राजूरकर यांनी केला। पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांना खड्ड्यांचा विळखा पडलाय। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आहे। आपण बघतोय हा रस्ता जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वर जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालय आहे, उजव्या बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, एकूण शासकीय विश्रामगृह आहे। मात्र असं असताना या मुख्य चौकातील हा जीवघेणा खड्डा आपण पाहतोय। आता जे आहे ते थोडासा पाऊस पडलाय आणि त्यामुळे जे आहे ते खड्ड्यात अशा पद्धतीचं पाणी साचलंय। मात्र या चौकातून आल्यानंतर हा खड्डा कुणाच्याही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे आलेलं प्रत्येक वाहन जे आहे ते अशा पद्धतीने या खड्ड्यातून जातोय। आपण बघतो ही महानगरपालिकेची बस होती, पहिले खड्ड्यात गेली आणि खड्ड्यातून वर आली। अगदी दुचाकी सरांना सुद्धा अगदी तारेवरची कसरत करून या खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय। आता प्रशासन याकडे कधी लक्ष देतं आणि हे सगळे खड्डे कधी बुजवणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।